सुशिक्षित बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असणारी कोणतीही परीक्षा नीट घ्यायची नाही असा निर्धार परीक्षा यंत्रणेने केला असावा। नीट परीक्षेतील पेपर फुटीनंतर मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक टंकलेखक पदाच्या भरती परीक्षेलाही तांत्रिक फटका बसला। सर्व्हर डाऊनची समस्या, उमेदवारांना नादुरुस्त कम्प्युटर मिळणं यासह परीक्षा यंत्रणेतील गलथान कारभाराचा फटका राज्यातील 13,000 उमेदवारांना बसलाय। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांचाही समावेश आहे। त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि परीक्षा यंत्रणेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे आज देण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी रविवारी ऑनलाईन परीक्षा होती। या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यातून 500 पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर संपूर्ण राज्यातून 13,000 पेक्षा जास्त उमेदवार या परीक्षेला बसले होते। कोल्हापूर शहरात 3 केंद्रांवर ही परीक्षा झाली। प्रत्येक केंद्रावर 90 उमेदवारांनी 3 सत्रात ही परीक्षा दिली। मात्र या ऑनलाईन परीक्षेत सर्व्हर डाऊन, कॉम्प्युटर प्रिंट नीट न दिसणं, नादुरुस्त कीबोर्ड, प्रत्येक उमेदवाराला वेगळ्या कंपनीचा कीबोर्ड अशा विविध अडचणी आणि संकट आली। त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। तांत्रिक गोंधळामुळे उमेदवारांचं खूप नुकसान झालं। त्यामध्ये सॉफ्टवेअर व्यवस्थित नव्हता, लॉग इन वेळेवर झालं नाही, पॅसेज सबमिट म्हणजे पॅसेज कव्हर व्हायच्या आधीच सबमिट झाला होता। काही ठिकाणी पुण्यामध्ये काही उमेदवारांच्या परीक्षा सुद्धा झालेल्या नाहीत। आम्ही वारंवार त्या सेंटरमध्ये तक्रार करून सुद्धा तेथील लोकांनी आमची कुठलीही दाद घेतली नाही, आम्हाला कीबोर्ड वगैरे बदलून दिला नाही। आम्ही वारंवार म्हणजे कीबोर्डची काही बटनच प्रेस होत नव्हती, एंटर पडत नव्हता, ई किंवा ए हे अक्षर सुद्धा पडत नव्हती। आणि आमची एकच मागणी आहे, पूर्वपार जशी होत होती हार्ड कॉपी टू स्क्रीन ही अशीच परीक्षा व्हावी, त्यांनी पुन्हा म्हणजे री एक्झाम घ्यावी ही आमची मागणी आहे। कॉम्प्युटरचा कीबोर्ड व्यवस्थित नसणं, अक्षरांचा फॉन्ट साईज स्पष्ट न दिसणं, परीक्षा केंद्र संचालकांचं असहकार्य अशा समस्या या परीक्षेमध्ये उद्भवल्या। याबद्दल राज्यात ठिकठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। न्यायालयातील नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शनं केली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडे धाव घेतली आणि प्रबंधकांना निवेदन दिलं। ही परीक्षा पुन्हा घ्यावी, तसंच परीक्षा यंत्रणेतील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे।